नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणाली आज तुमच्यासोबत एक नवीन रेसिपी शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ही जी भाजी बघत आहे ना तुम्ही, ही ताकवतची भाजी आहे. आमच्याकडे या भाजीला ताकवतची भाजी म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात माहिती नाही. या भाजीची डाळ भाजी सुद्धा केली जाते, पण मी आज ही भाजी मोकळी बनवत आहे. ही भाजी बनवण्यासाठी मी या भाजीला पालकसारखी तोडली आणि याला बारीक चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे. भाजीला फोडणी घालण्यासाठी मी कढई ठेवली. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की मी जिरं घालणार आहे आणि इथे फोडणीसाठी फक्त लाल मिरची आणि लसूणच घालणार आहे. बघा, तेल छान गरम झालं होतं. मी यामध्ये आता जिरं घालून घेत आहे. जिरं छान तडतडल्या गेली की मी लसूण घालणार आहे आणि नंतर लाल सुक्या मिरच्या घालणार आहे. लसूण जे आहे ना, हलकंसं गुलाबी होतपर्यंत याला तळून घ्यायचं आहे आणि लाल सुक्या मिरच्या छान कडक झाल्या पाहिजे. बघा, हे सगळं भाजून झालेलं आहे. आता मी हळद घालणार आहे. मी तिखट वगैरे इथे घालणार नाही आहे, कारण मी लाल मिरच्या घातलेल्या आहे त्यामुळे. आणि चवीनुसार मी मीठ घालून घेणार आहे. मी यामध्ये आहे ना ताकवतची भाजी घालणार आहे, जे की मी चिरून घेतलेली होती आणि स्वच्छ धुवून घेतलेली होती. आणि सोबतच मी मुगाची डाळसुद्धा घालणार आहे. मुगाची डाळ आहे ना, मी भाजी बनवण्याच्या 1 तासा अगोदर भिजत घातलेली होती. त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं होतं 2 ते 3 पाण्याने. स्वच्छ धुतलेली डाळ मी इथे अर्धी वाटीच्या जवळ घालणार आहे. आणि जी ताकवतची जुडी होती ते मी 1 जुडी घेतलेली होती. कमीत कमी साहित्यामध्ये ही भाजी बनून तयार होणार आहे आणि एकदम टेस्टी भाजी आणि हेल्दीसुद्धा. तर बघा, मी डाळ घालून घेतलेली आहे. आता याला छान असं मिक्स करून घेणार आहे. ही भाजी आहे ना 10 मिनिटात झटपट बनून तयार होते. यामध्ये काही पाणी पण घालावं लागत नाही. अगदी वाफेवरती ही भाजी बनून तयार होते. भाजी छान अशी मिक्स करून झालेली आहे. आता याला 10 मिनिटासाठी झाकून शिजू देणार आहे. या भाजीला थोड्या थोड्या वेळाने हलवत राहायचं, जेणेकरून ही भाजी करपायला नको. बघा, 5 मिनिटानंतर आपण परत एकदा चेक करू. भाजी अर्धवट शिजलेली आहे. याला बस 5 मिनिटासाठी परत एकदा झाकून ठेवू. आमच्याकडे मुगाची डाळ टाकून बऱ्याचशा भाज्या केल्या जातात, जसं की मेथीची भाजी, पालकची भाजी आणि ही ताकवतची भाजी. अगदी कमीत कमी साहित्यामध्ये, फक्त 5 ते 6 साहित्यामध्ये ही भाजी बनून तयार होणार आहे. 5 मिनिटानंतर आपण झाकण उघडून बघूया. बघा, भाजी मस्त अशी शिजलेली आहे. ही रेसिपी नक्की करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. पुन्हा एका अशाच नवीन रेसिपी बरोबर भेटू. तोपर्यंत बाय.